ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कृष्णाघाट परिसरातील रस्त्यासाठी 50 लाखाचा निधी, स्वाती पारधी यांचे प्रयत्न, आमदार इद्रिस नायकवडी यांच्या हस्ते उद्घाटन। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 50 कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर केला असून माजी नगरसेविका स्वाती पारधी यांच्या प्रयत्नातून याच निधीमधून प्रभाग क्रमांक 20 मध्ये 50 लाख रुपयांच्या विविध विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले। हा लोकार्पण सोहळा आमदार इद्रिस नायकवडी यांच्या हस्ते संपन्न झाला। कृष्णाघाट परिसरातील अंतर्गत रस्ते खूप खराब झाले असल्याने रस्ते करण्यासाठी आज कामाला सुरुवात केली। यावेळी आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे, राष्ट्रवादीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते। प्रभागातील नागरी सुविधा सुधारण्यासाठी व पायाभूत विकासासाठी हे काम महत्त्वाचे असल्याचं मत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केलं। या प्रसंगी बोलताना आमदार नायकवडी यांनी सांगितलं की प्रभागातील उर्वरित कामे देखील लवकरच मार्गी लावण्यात येणार आहेत। त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष आभार मानत सांगितलं की सांगली मिरज कुपवाड महापालिकेचा सर्वांगीण विकास हेच आमचे उद्दिष्ट आहे। प्रभागातील नागरी समस्यांवर लक्ष केंद्रित करून योजनाबद्ध पद्धतीने विकास कामे हाती घेणार असल्याचा पुनरुच्चार यावेळी त्यांनी केला। तर अंतर्गत रोडसाठी 50 लाखाचा निधी खेचून आणल्याने आणि कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने नागरिकांनी माजी नगरसेवक स्वाती पारधी यांचे आभार मानत कौतुक केलं। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांनी सांगली, मिरज, कुपवाड आणि शहर महानगरपालिकेला 50 कोटी निधी मंजूर करून आज प्रभाग क्रमांक 20 मध्ये कृष्णाघाट येथे 50 लाखाच्या कामाचं उद्घाटन माननीय आमदार नायकवडी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले। उपस्थित नागरिक आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते। तर साहेबांनी कितीतरी वर्षाचा प्रश्न आज कृष्णाघाटावर त्यांना कुठल्या सोयी सुविधा उपलब्ध होत नव्हत्या की बँकेचं कर्ज मिळत नव्हतं, त्यांना कुठलं सोयीच उपलब्ध होत नव्हत्या की त्यांना सिटी सर्वे नंबर आज साहेबांनी कितीतरी दिवसाचा प्रश्न हा मार्गी लावला। तर आज कृष्णाघाटावर त्या लोकांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद होता की साहेबांमुळे हे काम झालं। तरी त्यांनी पण साहेबांचे आभार मानले नागरिकांनी आणि मी पण साहेबांचे आभार मानते की ह्या नागरिकांचा प्रश्न मार्गी लावला। तसेच साहेब अजून 2-3 कामं कृष्णाघाटावर पेंडिंग आहेत, तर साहेबांनी सांगितले की सगळी कामं मी पूर्ण करेन असे आश्वासन पण दिलेलं आहे।